विधानसभेच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची वर्गवारी आता पाहायला मिळतेय। A+ जागा लढण्यावर काँग्रेस ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून रणनीती सुद्धा आखण्यात आलेली आहे। A+ जागांवर काँग्रेसचे विद्यमान आमदार असतील। विद्यमान जागा काँग्रेसच लढण्यावर ठाम आहे। काँग्रेसकडून 12 विद्यमान आमदारांची नावं निश्चित करण्यात आलेली आहेत असं सूत्रांकडून कळतंय। स्क्रीनिंग कमिटीत मधुसूदन मिस्त्री यांनी 12 नावं निश्चित केल्याची सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, ती 12 नावं कोणती? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने स्क्रीनिंग सुरू केली आहे। मधुसूदन मिस्त्री हे स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि काल त्यांनी टिळक भवन येथे मुंबईमध्ये स्क्रीनिंग करायला सुरुवात केली। काँग्रेस पक्षांच्या सर्वेनुसार A+ ज्या जागा आहेत त्या जागा निश्चित केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून जे विद्यमान आमदार आहेत त्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचं काम काँग्रेस पक्षाकडून केलं जात आहे। त्यामध्ये जवळपास 12 असे विद्यमान आमदार आहेत तर त्यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पुढे येत आहे। त्यामुळे आता काँग्रेस पक्ष ती 12 नावं नेमकी कोणती आहेत? त्या 12 नावांची काही शक्यता? स्क्रीनिंग कमिटीच्या माहितीनुसार विद्यमान आमदारांची ही 12 नावं आहेत आणि त्या विद्यमान आमदारांमध्ये खास करून जे प्रामुख्याने वारंवार ज्या निवडून येतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने चांगलं काम काँग्रेस पक्ष आणि संघटनात्मक करतात अशा आमदारांचा यामध्ये समावेश आहे। राजीव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।